लोकसभा मतमोजणीला सुरुवात होत आहे आणि आपल्यासोबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करराव बगरे आहेत. मला सांगा का आता मतमोजणीला सुरुवात होते, कसं वाटतंय आणि काय सांगाल? लोकशाहीच्या महोत्सवाचे आज मतमोजणीच्या निमित्ताने समारोप या ठिकाणी होत आहे आणि या मतमोजणीच्या निमित्ताने आज आईचं दर्शन घेऊन, गावातील ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शेती प्रधान असलेला हा मतदारसंघ आहे. कांद्याचा प्रश्न आहे, टोमॅटोचा प्रश्न आहे किंवा इतरही शेतीमालाचे भावाचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला प्रचंड महागाई वाढली आहे आणि तरुणांचे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. या भागामध्ये आदिवासी भाग असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहे, तरुणांची बेरोजगारी आहेत किंवा वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यामध्ये 10 वर्षांपासून या BJP सरकारने कुठल्याही प्रकारचं काम किंवा हा मतदारसंघ 20 वर्षापासून BJPच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं ठोस काम की पाठीमागच्या काळामध्ये ज्यांना केंद्रामध्ये आरोग्यमंत्री म्हणून काम करण्याची, केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, परंतु खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये कुठेही झालेलं दिसून आलेलं नाही. शेतकऱ्यांवरती अन्याय करणारी धोरणं या सरकारची असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड रोष या निवडणुकीच्या निमित्ताने दिसला आणि मला खात्री आहे की शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी असतील, तरुण असतील किंवा सर्वच मतदार बंधू भगिनींनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन प्रचंड मतदानाच्या रूपाने आपली सेवा करण्याची संधी मला या निवडणुकीमध्ये देतील आणि माझ्या विजयाची या निमित्ताने मला खात्री आहे. एकंदरीत पाहता भास्करराव बगरे यांनी विजयाची जी आहे तर ती खात्री व्यक्त केली आहे. तसंच बघितलं तर TV9 एक्झिट पोलमध्ये सुद्धा भास्करराव बगरे हे आघाडीवर दाखवलेले आहेत आणि आज दिवसभराच्या जी काही मतमोजणी होणार आहे तर सर्वात आधी निकाल जो आहे तर तो TV9 मराठीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, दिंडोरी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.